हॅलो हॅलो आज आम्ही चाललो आहे मांडवा जेट्टी. तर आता बघ, तर आता बायला मांडवा जेट्टी जाणार आहोत, त्यानंतर अलिबाग बीच जाणार आहोत. तर आता जमलंच तर आपण किम बीचला सुद्धा जाऊ. तर आता आपण आज आलो तेव्हाच आता रोरो तर आलं आहे. तर इथून दिसेल की नाही, मी माझ्या मोबाईलमधून व्हिडिओ टाकतो मोबाईलमधून करून. मला नॉर्मल रोरो दिसत असेल, मी मोबाईलमधून तुम्हाला करून दाखवतो. आता मी मगाशीच आलेलो आहे, बट तो गोप्रो मध्येच बंद पडला. तर त्यामुळे ते आता मला माहिती नाही की जे आधीचे मी व्हिडिओ केलेत ते आहेत की नाही. जर असतील तर ते अपलोड होतीलच. तर आता आपण स्टारबक्स आहे, हा मांडवा जेट्टीचा स्टारबक्स, आणि हा इकडे आहे ओशन क्लब, हा स्टारबक्स. आता आपण निघूया इथून, कारण खूप ऊन लागतो आहे. आता हे बघा, आपल्या इथे KTM आहे लागलेली, ते आता KTM घेऊ आणि आपण आता निघू आपल्या अलिबाग बीचला. तर चला, तर आपण आता अलिबाग बीचला जायला निघालो आहे. ॲक्च्युली आता रोरो आले, त्यामुळे जरा गाड्यांची रश आहे, नंतर परत कमीच होऊन जाईल. तर आता आपण निघलो आहे अलिबाग बीच. माझा खूप आवडता बीच आहे ॲक्च्युली अलिबाग बीच. तिथे सुद्धा खूप ATV वगैरे, म्हणजे चारचाकी गाड्या असतात, त्या बघायला खूप, चालवायला सुद्धा खूप आवडतात आणि बघायला सुद्धा खूप आवडतात. आता तर बहुतेक असतील तर आपण नक्की चालवू, नाहीतर मग नेक्स्ट टाईम जेव्हा जाऊ तेव्हा नक्की चालवू. आता बघू कसं काय असेल तिकडे. ऊन तर खूप आहे, मला वाटत नाही उन्हात तिथे कोण असेल एवढं. ॲक्च्युली मी तिथे मांडवा जेटीला खूप रश होता, खूप कमी रश होता आज, नाही तर सॅटर्डे संडेला खूप रश असतो. तर आता बघू, आता नेक्स्ट टाईम आपण जर सॅटर्डे संडेला किंवा आपण वगैरे गेलो तर नक्की तिथला व्लॉग करू आणि मी अपलोड करतो आपल्या याच चॅनलवर. तर आपल्याला असेच व्लॉग येत राहतील, तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. आपला हा पहिलाच व्लॉग आहे ॲक्च्युली बोलता, म्हणजे पहिलासुद्धा एक केलेला व्लॉग, तो मोबाईलने केला होता. बट त्यांनी, म्हणजे मी काय बोललो नव्हतं, कारण तेव्हा मी म्हणजे माईक वगैरे नव्हता लावला किंवा असं काहीच नव्हतं त्यात. तर मी असंच एक व्हिडिओ टाकायची म्हणून ती एक टाकली होती. तर तीसुद्धा तुम्ही बघू शकता. फक्त ते असं म्हणजे मी मांडवा जेट्टीला जाता नाही, ते ॲक्च्युली मी आवाज वाटारून जातो आहे. तर तुम्ही ते बघू शकता ते कसं आहे ते. मी 6 मिनटाची काहीतरी व्हिडिओ आहे, तर तुम्ही नक्की ती बघा. तर हा आपला पहिलाच व्लॉग आहे, तर काय चुकत असेल तर माफ करा. आपण आता अलिबाग बीचला जाऊ आणि तिथून नक्की थोडं आपण तिथलं सुद्धा व्हिडिओज वगैरे काढीन, एक्सप्लोर करीन आणि मग आपण लगेच आपण घरी निघू. ॲक्च्युली आता पहिला तर आपण अलिबाग बीचलाच जाऊया, नंतर आपण अलिबाग बीच झाल्यानंतर जर जमलं आपल्याला जायला तर आपण किम बीचला जाऊ. कारण पहिला आपण आता आपलं म्हणजे मोठं व्लॉग आपण ह्यासाठीच बनवलं आहे की आपल्याला पहिलं मांडव्याला जायचं आहे, मांडवा टू अलिबाग बीच, असं आपलं म्हणजे माझं तरी प्लॅन होतं. तर पहिलं आपण तेच करू, नंतर आपण जर जमलंच तर आपण किम बीचला जाऊ, नाहीतर मग घरी जाऊ. ॲक्च्युली ऊन तर खूप लागतो. जेव्हा नेक्स्ट टाईम नक्की व्लॉग करेन तर संध्याकाळी तरी करेन, नाही सकाळी तरी करेन. हे ऊन म्हणजे बेकार आहे. कणकेच्या फाटर तर आता आपण पोचलो आहे. ॲक्च्युली आता आपण खडताल पुलाच्या थोड्या अलीकडे आलो आहे. आता खडताल पूल आपण टाकून त्यानंतर आपण पोचू अलिबागला.
मग तिथून आपल्याला 10 मिनटं लागतील तरी पण अजून म्हणजे अलिबाग बीचवर पोचायला. ॲक्च्युली अलिबाग बीचचा रोड आहे सरळ, बट आपले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू आपण म्हणजे बघूनच असंच जाऊ. तर मी तुम्हाला तोसुद्धा दाखवीनच. हा आहे कडतल पूल. आता तिथून आपण जाऊया छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू, तिथे जाऊ. तिथून आपण थोडंसं तिथलं नॉर्मल म्हणजे जेवढं जमेल तेवढं शूट करू गाडीवरनंच, आणि मग तसंच आपण जाऊया अलिबाग बीचला. अलिबागला तर आलो आहे आता इथून आपण जाऊया जरा पहिला आपण मी बोललो मगाशी त्याच्याप्रमाणे आपण महाराजांना बघू आणि मग तसंच आपण जाऊया अलिबाग बीच. इथे थोडंसं म्हणजे इथे सर्व फ्रूट्स वगैरे सर्व भेटतात. इथे फ्रूट्स वगैरे किंवा तुम्हाला वस्तू वगैरे ज्या हव्या असतील तर इथे मिळतात. अलिबाग मार्केटसारखंच आहे हे, मार्केट आहे अलिबागचं ॲक्च्युली. तर आता आपण असं तर सरळ डायरेक्ट आलेलो आहोत इकडे आता अलिबाग बीचच्या परत रोडला जायला. ॲक्च्युली ट्रॅफिक तर खूप आहे, गाडी काढायला नाही भेटत अलिबागमध्ये. पाठी माझा मित्रसुद्धा आलेला आहे भावार्थ म्हणून, हा बघा. तर आता आपण आलो आहे अलिबाग बीचला. हाँ बोलो. हाँ डालता है ना. क्या नाम है आपका? फिर वो हेलो गाइस। आणि आपलं आता चॅनलचं नाव सांगून आता आपण निघूया. अलिबाग बीच झालं फिरून. तो एक अलिबागमध्ये खूप फेमस असा म्हणजे किल्ला आहे, कुलाबा किल्ला. तुम्ही नक्की त्याला भेट द्या, मी तर तुम्हाला बोलेन, आणि खूप चांगला आहे. तर तुम्हाला हा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि असेच आपले ब्लॉग्स येत राहतील याच चॅनलवर, तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तर तुमचा मला टाईम दिल्याबद्दल थँक्यू. चला बाय.